पारकर आपले स्वागत करते आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून नागपूरच्या एम्स रुग्णालयात त्यांच्या उपस्थितीत दीक्षांत समारंभ झाला। यावेळी राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान निष्ठेला करुणेची जोड देण्याचा सल्ला दिला। तंत्रज्ञानाची कास धरावी, मात्र तंत्रज्ञान करुणा आणि नैतिकतेची जागा घेऊ शकत नाही। नैतिक मूल्यांमुळे चांगला माणूस घडतो असा महत्त्वपूर्ण कानमंत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वैद्यकीय क्षेत्राला दिला। सध्याचं युग कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल आरोग्य आणि प्रगत तंत्रज्ञानाचं आहे। तरुण डॉक्टरांनी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाचा स्वीकार करावा असं असलं आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ते डॉक्टरांची करुणा, प्रामाणिकपणा आणि रुग्णांप्रती असलेल्या नैतिक मूल्यांची जागा कधीही घेऊ शकणार नाही असं त्या म्हणाल्या। युवा चिकित्सकों को मेरा सुझाव है कि आप नवाचार, अनुसंधान और निरंतर सीखने की भावना का आत्मसात करें। साथ ही ये सदैव स्मरण रखना चाहिए कि चिकित्सा क्षेत्र में नैतिक मूल्यों का स्थान सर्वोपरि है। टेक्नोलॉजी चाहे जितनी भी एडवांस क्यों ना हो जाए, ये करुणा, ईमानदारी और रोगी केंद्रित दृष्टिकोण का स्थान नहीं ले सकती। करुणा की भावना को सदैव बनाए रखें, क्योंकि ये आपको केवल एक अच्छा चिकित्सक ही नहीं बल्कि एक अच्छा इंसान भी बनाएगा। वैद्यकीय क्षेत्र हा केवळ एक व्यवसाय नसून ती मानवतेची सेवा आहे। डॉक्टर आणि रुग्णांमधील विश्वास कायम राहण्यासाठी डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत आपली संवेदनशीलता गमावू नये असं त्यांनी सांगितलं। डॉक्टर केवळ रुग्णांच्या आजारावर उपचार करत नाहीत, तर तो रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाच्या मनात जगण्याची एक नवी आशा निर्माण करतो असं त्या म्हणाल्या। देशाच्या प्रगतीसाठी देशबांधवांचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे असं सांगून त्यांनी आरोग्य क्षेत्रात सरकारनं केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला। यात आयुष्यमान भारत योजना, आयुष्यमान आरोग्य मंदिरं, स्वस्त औषधं उपलब्ध करणारी जनौषधी केंद्र तसंच अमृत फार्मसी, क्षयरोग निर्मूलनाची मोहीम यांची त्यांनी माहिती दिली। एम्स नागपूरनं अल्पावधीतच स्वतःची उत्तम ओळख निर्माण केली आहे अशा शब्दात त्यांनी संस्थेचं कौतुक केलं। पदवीदान समारंभामध्ये त्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं, विशेषतः मुलींचं कौतुक केलं। केवळ एम्सच नाही तर IIT, IIM आणि देशातल्या इतर सर्वच उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुली आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुलं आणि मुली एकत्रित प्रयत्न करून 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न नक्की पूर्ण करतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय शिक्षणाचा अभूतपूर्व विस्तार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। महाराष्ट्रामध्येही गेल्या काही काळात 15हून अधिक नवीन महाविद्यालये सुरू झाली आहेत। यामुळे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं अधिक शक्य झालं आहे असं ते म्हणाले। आरोग्य क्षेत्रापुढची आव्हानं ओळखून त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं अनेक धोरणात्मक पावलं आखली आहेत। चुकीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या असंसर्गजन्य आजाराच्या आव्हानावर देखील काम केलं जात आहे। राज्यात प्रत्येक नागरिकाला 5 किलोमीटरच्या परिघात सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात याकरता एक पथदर्शी आराखडा तयार केला जातोय अशी माहिती त्यांनी दिली। डॉक्टरांसाठी केवळ ज्ञान पुरेसं नसून करुणेची आवश्यकता असते। ज्ञान आणि करुणेचा संगम होतो तिथंच यश मिळतं। रात्रंदिवस रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धावून जाणारा डॉक्टरच असतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले। या दीक्षांत समारंभात यश प्राप्त करणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे। हेच नव्या भारताचं खरं स्वरूप असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलं। ये प्रोफेशन कोई बहुत ऐसा प्रोफेशन नहीं है, आसान प्रोफेशन नहीं है, बहुत कठिन प्रोफेशन है, क्योंकि दिन भर की थकान के बाद रात में अगर कोई इमरजेंसी का फोन आता है तो वो डॉक्टर ही है जो अपनी थकान को भूलकर किसी व्यक्ति की जान बचाने के लिए मैदान में उतरता है और उसको चिकित्सा देता है। तो मैं आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। और एक बात और जिसका उल्लेख मैं करना चाहता हूं, महामहिम राष्ट्रपति जी, हम लोग जहां पर कन्वोकेशन में जाते हैं तो एक बदला हुआ स्वरूप हमको नजर आता है। और यहां पर भी आपने 8 गोल्ड मेडल्स दिए, उसमें से 6 हमारी बेटियां थी। और यही आज सब कन्वोकेशन में हमको दिखाई पड़ता है। तो जिस प्रकार से हमारी बेटियां आज इतने अच्छे ढंग से आगे आ रही है, ये नए भारत का स्वरूप है।
या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे त्यांनी आभार मानले. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हा दीक्षांत सोहळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मोठा भाग्याचा क्षण असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागपूर एम्सनं अल्पावधीतच चांगली प्रगती केली आहे. नवनवीन विभाग आणि सातत्यपूर्ण संशोधनामुळे संपूर्ण मध्य भारतातल्या रुग्णांसाठी एक मोठं आशेचं केंद्र बनलं आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतल्या एम्सचा उद्देश नागपूर एम्सनं यशस्वीपणे पूर्ण केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्नाटकात मंड्या जिल्ह्यात श्री क्षेत्र